या आजी आजोबानं भरडबाच्या डोंगरावरील गुहेत आपला संसार थाटलाय. चाळीस गुरवासरं, काही कोंबड्या आणि लागतील तेवढी 4-2 भांडी घेऊन लीलाबाई आणि त्यांचे पती भीमा कवटे या गुहेतून त्यांच्या संसाराचा गाडा हाकतात. वाढतं वय, तुटपुंजी जमीन, आर्थिक बाजूही खचलेली, यातून मार्ग काढायचा कसा असा प्रश्न दोघांनाही पडलेला. थकलेल्या पायांनी मग डोंगराची अवघड वाट निवडली. गुहेत वास्तव्य करायचं, गुरं वळायची, दुधातून कुक्कुटपालनातून आलेल्या 4 रुपयातून घरातलं तेलमीठ भागवायचं, असं गणित वयोवृद्ध कवटे दाम्पत्याने मांडलंय. उतार वयातही नशिबाला कष्ट आलं अशी खंत असल्याचा लवलेशही लीलाबाई आणि त्यांचे पती भीमा यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आमचे प्रतिनिधी शिवाजी गाडे यांनी जुन्नर तालुक्यातील मांडवे येथील भरडबाच्या डोंगरावर जाऊन या वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली. तेव्हा लीलाबाईंनी हसत मुखाने आणि आपुलकीने चहापाणी करत आपल्या आयुष्याची कहाणी सांगितली आहे. राहता येतं आजी आम्ही मजबा 2-4 वर्ष झालं काय ग? हा आणि इथं कोण कोण राहतं? दोन म्हाताऱ्या. हा म्हणजे आजोबा आणि तुम्ही हा इथं राहताना कसं वाटतं तुम्हाला? कसं ना आता आम्हाला सवय लागलेली हा ना. डोंगरामध्ये, म्हणजे तिकडे तरी आम्ही डोंगरातच राहत होतो ना. हा आणि तुमच्या बरोबर किती गाय वासरे आहे? तरी 400 का असतील. हा ना. हा आणि तुम्ही दोघ म्हणजे काही लागल्यानंतर मग कुठून आणता कसं? आता आणाय काय कोणा काही द्यायचं असं कुणी जातो कोणी झाला. आता ही गुरा यांना सोडून जाता ना नाही जाता येत. ह्या पोरांक द्यायचे, तंबाखूला तेलाला सगळे मदत करा. हा मग पैसे दिले मग पोरं आणत यात ही. हा हे भाऊस लागतच ना मग. हा बुळे कंपनी. चालतंय चालतंय. इथं राहून खूप आनंद वाटतो ना तुम्हाला? हा मग आता आम्हाला बारीकपणापासून त्या मुलांची सवय लागली. मग आम्ही शेतबाग टाकून दिली ना, आम्ही त्यांच्याच मागे लागलोय. हा आता जवळ आपल्याला होत आहे तवर करायचा.